सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग रोडच्या महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे। प्रशासनाने आतापर्यंत 20 गावांमधील सुमारे 1,500 कोटींचे भूसंपादन अवॉर्ड जाहीर केले। सुमारे 56 हेक्टर जमिनीची थेट खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सिंहस्थात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये याकरिता बाह्य रिंग रोडची उभारणी करण्यात येणार आहे। नाशिक शहरालगतच्या 25 गावांमधून 66.15 किमी लांबीचा हा रिंग रोड असेल। यासाठी 365 हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात येत आहे। महसूल विभाग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळासाठी खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन प्रक्रिया राबवित आहे, परंतु यामध्ये अनेक अडचणी येत असून त्यावर जिल्हा प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात येतोय। दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे 30 हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे। एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या या जमिनीच्या व्यवहारासाठी संबंधित कुटुंबातील 19 सदस्यांनी उपस्थित राहून संमती दिली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 362 कोटी 34 लाखांचा मोबदला मालकांना अदा करण्यात आला आहे। थेट खरेदीत बाजारभावापेक्षा 25% वाढीव मोबदला दिला जातोय। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देता भूसंपादनाच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढू अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी 29 जून रोजी दिली। छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात शेतकरी शिष्टमंडळाची महाजन यांच्या समवेत बैठक झाली। बैठकीत रिंग रोड अलाइनमेंट, भूसंपादनाचा मोबदला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली। चुकीचे अलाइनमेंट, अपुरा मोबदला, सुपीक जमिनींचे होणारे नुकसान तसेच शहरी भूसंपादनाबाबतच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली आहे। ज्या गावांच्या अलाइनमेंट बाबत प्रश्न आहेत त्या प्रत्येक गावातील प्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र बसून चर्चेतून तोडगा काढला जाईल। कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेईल। गावनिहाय उच्चतम खरेदी विक्री दराचा आधार घेऊन शेतकऱ्यांना न्याय आणि योग्य मोबदला देण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।